एक महत्त्वाची बातमी, सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंवरील आरोप हे राजकीय असं फडणवीस म्हणाले। शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी कोणताच संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं। दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोप केलेले होते। हे आरोप राजकीय असं फडणवीस म्हणाले। पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादरानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। बातमी, मीरा भाईंदर या ठिकाणी बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच हा बिबट्या मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये ठाण मांडून बसलेला होता। 3 जणांवरती त्यानं हल्ला सुद्धा केलेला होता आणि अखेर आता या बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। मीरा भाईंदरमध्ये इमारतीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे असं फडणवीसांनी सांगितलं। कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। नाशिक पोलीस हे साधारणतः तासाभरापासून लीलावती रुग्णालयात आहेत। पोलिसांच्या आणखी 2 गाड्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्यात। नाशिक पोलीस कालपासून अटक वॉरंट घेऊन मुंबईमध्ये आहेत। नाशिक पोलीस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेणार आहेत। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। कुटुंबीय सुद्धा भेटीसाठी दाखल होत आहेत। त्यांच्यासोबतच मात्र आपण जर बघितलं तर नाशिक पोलीस कालपासून मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून घेऊयात। पवन, आपण पाहतोय कालपासून नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये आलेले आहेत। काल रात्री सुद्धा डॉक्टरांसोबत चर्चा केली, आज पुन्हा एकदा उपचारासंदर्भात माहिती घेतली जाते, काय अपडेट? नक्कीच गेल्या दीड तासापासून नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते आपल्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आज माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी जी आहे ती केली जाणार आहे आणि या संदर्भातला जो अहवाल आहे तो सर्व नाशिक पोलिसांकडून घेतला जातोय। खरं तर काल रात्री देखील 1:30 वाजेपर्यंत नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते या रुग्णालयामध्ये या संपूर्ण वैद्यकीय उपचारासंदर्भातला जो अहवाल होती ती घेत होती। का जो नाशिक न्यायालयानं वॉरंट जो जारी केलेला आहे त्या वॉरंट घेऊन नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोकाटे यांना अटक होऊ शकते अशा पद्धतीची होऊ शकते अशा पद्धतीचं समजलं जात होतं। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर कोकाटे यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे पोलीस जे आहेत हा संपूर्ण अहवाल जो आहे तो रेकॉर्ड करतायत आणि तो न्यायालयासमोर सादर करणार आहेत। मात्र आज या संदर्भात देखील हायकोर्टामध्ये सुनावणी होणार असली तरी दुसरीकडे नाशिक पोलिसांचं पथक कालपासून मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये या संपूर्ण कोकाटे यांच्यावरील उपचाराचा जो अहवाल आहे तो पोलिसांकडून घेतला जात आहे आणि माणिकराव कोकाटे यांचं कुटुंबीय देखील जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे या देखील नुकत्याच माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या आहेत। खरं तर पोलिसांचं ज्या आणखी एक पथक जे आहे ते अगोदर या ठिकाणी दाखल झालेलं होतं, त्यानंतर आणखी 2 गाड्या ज्या आहेत त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिमंतिनी कोकाटे या रुग्णालयातून बाहेर पडलेल्या आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी जी आहे, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।